तर नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्टार्स ऑफ द बापच्या या न्यू एपिसोडमध्ये. तर आज आपल्यासोबत जोडली गेलेली प्रतिभा नवले, जी की एक फुल स्टॅक डेव्हलपर आहे. तर आज आपण त्याच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. प्रतिभा, तुझ्याबद्दल थोडं सांगशील? माझे नाव प्रतिभा आहे. मी झोळेगावची आहे. झोळेगाव ही संगमनेरमध्येच आहे. मी आता सध्या बाप कंपनीमध्ये 3rd इयरला आहे. तर 3rd इयरला असताना मी ॲज अ फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून काम करते. मी VMS प्रोजेक्टवर ॲज अ बॅक एंड डेव्हलपर म्हणून काम करते आणि डिसास प्रोजेक्टवर ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम करते. अच्छा. तर जसं तू सांगितलं की झोळे हे संगमनेरमध्येच येतं. हो. तर संगमनेरमध्ये सुद्धा काही ऑप्शन्स असताना, IT चे ऑप्शन्स असताना सुद्धा तू बाप कंपनीमध्ये येण्याचा निर्णय का घेतला? खरं तर बाप कंपनीमध्ये येण्याचा निर्णय का घेतला, तर मला IT ला ॲडमिशनच घ्यायचं नव्हतं. मला ॲडमिशन घ्यायचं होतं फार्मसीला. तर फार्मसीला ॲडमिशन घ्यायला जायचं होतं आम्हाला दुसऱ्या दिवशी आणि माझ्या पप्पांचे एक मित्र आहे, त्यांचा कॉल आला की आपण अशी कंपनी होती, आपण जाऊन भेटून बघूया म्हणे काय होतंय. तर आम्ही बघायला आलो. तर पप्पांना म्हणजे आवडलं खूप, नाही का, प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे ते खूप काही सांगितलं होतं. तर मग त्यानुसार पप्पा म्हणे ठीक आहे, आपण इथेच ॲडमिशन फिक्स करून टाकूया. तर मग असेच त्यांनी मी बाप कंपनीत आलेली. अच्छा, म्हणजे तुला फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं हो. होतं, पण तू IT मध्ये आली. तर मग तुला म्हणजे यातला फरक काय जाणवतो? जशी तू म्हणजे दोन एका आंतरराष्ट्रीय 2 प्रोजेक्टवर काम करते, हो. बरोबर? फुल स्टॅक म्हणजे बॅक एंड डेव्हलपर सुद्धा हो. आणि फ्रंट एंड डेव्हलपर सुद्धा. तर तुला काय वाटतं, जर तू फार्मसी चॉईस केलं असतं, फार्मसीला असतीस, तर त्या फार्मसीबद्दल आणि ह्या तुझ्या आत्ताच्या IT लाईफला तू कसं डिफरन्शिएट करशील? मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं असतं तर मी काय केलं असतं, मी एक मेडिकल टाकलं असतं, त्याच्यावरती जाऊन बसले असते. तर आता बरोबर. मला एक IT प्रोजेक्टवर म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळते. तर हे खरंच खूप चांगलं आहे माझ्यासाठी. तर सध्या मी प्रोजेक्टवर काम करते. मला टीम वर्क कसं असतं ते बघायला भेटतंय. कम्युनिकेशन कसं करायचं ते बघायला भेटतंय. परत बाहेरच्या देशांमधील लोकं कसे बोलतात ते बघायला भेटतंय. हे सगळ्या गोष्टी मला IT मध्ये येऊन अनुभवायला भेटल्यात. अच्छा. तर म्हणजे IT रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यात तू एक पारंगत झाली असं म्हणायला हो. काहीच हरकत नाही. तर मग ह्या सगळ्याचा तुझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर कसं इफेक्ट पडला? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे मध्ये माझं कम्युनिकेशन एकदम चांगलं झालं. पहिले तर मी कधीच काही बोलत नव्हते. आता ते कधी बोलायला लागले. आणि कम्युनिकेशन म्हणजे US प्रोजेक्ट म्हटलं की इंग्लिश हो. कम्युनिकेशन. सो ते म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडेल की तू तुझं इंग्लिश कम्युनिकेशन, जसं तू इंट्रोव्हर्ट होतेस राईट, की तू साधं लवकर बोलतही नव्हतेस. हो. तर मग आता इंग्लिश कम्युनिकेशन करणं कसं जमवलं? म्हणजे असं असतं, आपण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला येत नाही. तसंच मग प्रॅक्टिस करत गेलं की आपल्याला सगळं काही जमतं. तसंच मी इंग्लिशची प्रॅक्टिस केली, देन मला इंग्लिश यायला लागली. म्हणजे मी जेव्हा बाप कंपनीत आले तेव्हा आमचे इंग्लिशचे लेक्चर व्हायचे. आम्हाला इंग्लिशचे ट्रेनिंग पण व्हायचे. तर तेव्हा राव सरांनी सांगितलं होतं, आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम करावं लागेल, आपल्याला मीटिंग घ्याव्या लागतील, त्यासाठी तुम्हाला इंग्लिश शिकावं लागेल. तर मग तेव्हाच असं ठरवलं होतं की यार खरंच आपणही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट त्या लोकांसोबत बोललं पाहिजे, म्हणजे आपल्यालाही संधी भेटेल. तर तशी संधी भेटली आणि आता त्यांच्यासोबत इंग्लिश बोलताही यायला लागलं. नाही, खरं तर आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट म्हटलं किंवा इथले आपले प्रोजेक्ट्स म्हटलं, त्यामध्ये कम्युनिकेशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. हो. आणि त्यात तू छान आहेसच नक्कीच. जसं तू सांगितलंस की IT मध्ये म्हणजे तुझ्या वडिलांनी कंपनी बघितल्यानंतर IT मध्ये येण्याचा निर्णय घेतला. हो. तर आता तू ज्या स्टेपवर आहेस राईट, की तू बाप कंपनीत जे काही करतेस, तर त्याबद्दल घरच्यांची प्रतिक्रिया कशी आहे? नाही, घरच्यांची प्रतिक्रिया तर अगदीच छान आहे. माझ्या पप्पांचं एवढंच म्हणणं असतं, "तू काय करतेय ते काही नाही, पण तुला काय करायचंय हे कायम लक्षात ठेव." असं त्यांना कायमच माझ्यावरती प्राउड फील मागेही होता आलं आणि इथून पुढेही होते राहील असं. अरे वा. तू 3rd इयरला आहेस राईट. हो. तर बाप कंपनीचा 1st इयर टू 3rd इयरचा प्रवास कसा होता? एकंदरीत सगळंच, की तुझी पर्सनल डेव्हलपमेंट होत गेली, ज्यासाठी तू असे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसाठी बिल्ड होत गेली, तर तो सगळा प्रवास कसा होता? बाप कंपनीतला प्रवास म्हणजे मी हॉस्टेलला राहते. तर हॉस्टेलला राहता-राहताच आता मी 3rd इयरला आहे. तर 1st इयरला आमचे ट्रेनिंगच होतं ते. 1st इयरला की आम्ही प्रोजेक्टवर काम नव्हतं करत. 1st इयरला आम्हाला सगळं ट्रेनिंग घेतलं, सगळे लँग्वेज शिकवले, इंग्लिश शिकवली. त्यानंतर 2nd इयरला असताना आम्ही बाप कंपनीच्या इंटरनल प्रोजेक्टवर काम करायचो. देन त्यानंतर आम्ही आता आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टवर काम करतोय.
इंटरनल प्रोजेक्ट म्हणजे काही एक्झाम्पल्स? इंटरनल प्रोजेक्ट म्हणजे बाप कंपनीचे इंटरनल प्रोजेक्ट होते, जसे की बाप मार्केट होता, CRM होता, पीपल मॅनेजमेंट होता, असे प्रोजेक्ट होते. त्या प्रोजेक्ट बद्दल थोडस सांगशील? तर पीपल मॅनेजमेंट मध्ये आपण आपले जे एम्प्लॉईचे त्यांची प्रेझेंटी वगैरे, त्यांचे टास्क वगैरे ते आपण त्यामध्ये मेंटेन करत होतो. आणि CRM मध्ये एक्सपिरियन्स सेंटर होतं, त्याचे ऑर्डर्स वगैरे ते मेंटेन करत होतो. आणि बाप मार्केटमध्ये तेच प्रोडक्टचे म्हणजे आपल्याकडे किती अवेलेबल आहे ते त्याचे शो होत होतं. म्हणजे फक्त आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट नाही तर बाप कंपनीच्या प्रोजेक्ट साठी तू खूप चांगलं काम केलेलं हो. आहेस, राईट? तर जसं तू सांगितलंस की तू हॉस्टेलला राहतेस, बरोबर? हो. आणि बाप कंपनी ही एक खेडेगावात आहे, पारेगाव सारख्या हो. खेड्यात. तर मग हॉस्टेल बद्दल काय सांगशील? म्हणजे तिथली सेफ्टी वगैरे, किंवा हॉस्टेलला राहण्याचा काय फायदा आहे तुझा बाप कंपनीला? हॉस्टेलला राहण्याचा हाच फायदा आहे. मी झोळेगावची आहे, मला तिथून एवढं सकाळीच येणं पॉसिबल नाहीये. मी हॉस्टेलवरून इथं येऊ शकते लगेच असं. आणि मी 24 अवर्स कंपनीत कधी येऊन अभ्यास करू शकते. याच्याशी काही बंधन नाही कंपनीचं की तुम्ही इतक्याच वेळ बसू शकता, की असं काही नाहीये. मी 24 अवर्स कधीही येऊन कंपनीत अभ्यास करू शकते. आणि हॉस्टेल तर एक मुली असं म्हणजे फ्रेंड्स चांगले आहेत, एक फॅमिली सारखंच फील होतं. आणि हॉस्टेलच्या सेफ्टी बद्दल काय सांगशील? हॉस्टेलची सेफ्टी अगदी चांगली आहे, सिक्युरिटीज आहेत, ते आम्हाला वेळोवेळी बघतात, आजारी असलं कोणी तेही बघतात. तर प्रतिभा, तू जसं सांगितलंस की तू एका प्रोजेक्टवर ॲज अ बॅक एंड डेव्हलपर म्हणून काम करते आणि एका प्रोजेक्टवर फ्रंट एंड डेव्हलपर. तर तू तुझा टेक्निकल स्टॅक कसा निवडला की तुला यामध्ये तू तुझं चांगलं काम करू शकतेस, बॅक एंड फ्रंट एंड? तर त्या लँग्वेजेस तू कशा निवडल्या? म्हणजे कशा निवडल्या असं काही नाही, जे रिक्वायरमेंट होती ते मी फुलफिल केली होती. म्हणजे ज्याची कंपनी रिक्वायरमेंट होती तेच मी शिकले होते आणि त्याच्यावरच मी काम केलं होतं. स्टार्टिंगला आम्ही HTML CSS जावास्क्रिप्ट शिकलो होतो. त्यानंतर असं झालं होतं की आम्ही या लँग्वेज एकदम परफेक्ट शिकलो होतो. त्यानंतर कोणतीही लँग्वेज चूज केली असेल तर आमच्यासाठी शिकणं एकदम सोपं होतं. त्यामुळे कोणतीही लँग्वेज, आताही कोणतीही लँग्वेज सहज हातात घेतली तरी येते असं. अच्छा, म्हणजे जर म्हणजे क्लायंट रिक्वायरमेंट किंवा टेक्निकल रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला जर एखादी लँग्वेज शिकवायला लावली तर ती तुम्ही म्हणजे लवकर कॅप्चर करतात, राईट? आणि जसं तू आताच बोलली की तुम्हाला HTML CSS जावास्क्रिप्ट सारख्या लँग्वेज शिकवण्यात आल्या, तर म्हणजे त्या कोणी शिकवल्या असं? म्हणजे कंपनीचे डेव्हलपर होते, त्यांनी शिकवले होते ते. म्हणजे एकंदरीत मेंटर, राईट? मग तुम्हाला मेंटर कसे भेटले? मेंटर अगदी छान भेटले होते. म्हणजे तेव्हा आम्ही एकदा 100 स्टुडंटच होतो. तेव्हा आम्ही HTML CSS शिकलो होतो. एका डेव्हलपरकडे फक्त 3 स्टुडंट होते. तर एका डेव्हलपरकडे 3 स्टुडंट असले, दिवसभर तो डेव्हलपर त्यांच्यावरच होता म्हटल्यावरती मग ते चांगले शिकवणार ना. दिवसभर ते आमच्यावर लक्ष ठेवायचे, आमच्याकडून करूनच घेत होते. त्यामुळे आम्ही त्यामध्ये एकदम परफेक्ट झालो होतो. अच्छा, म्हणजे त्या मेंटर्स तुमचे फक्त असे थेरॉटिकल सेशन चालायचे का? नो, प्रॅक्टिकल. टोटल प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल. व्हायचं. आता जसं 12th एक्झाम आहेत, राईट? तर 12वी सुटणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना तू काय मेसेज देशील? 12वी सुटणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगू शकते की तुम्हाला कुठे मजा मस्ती करायला भेटेल याच्यावर लक्ष नका ठेवू. तर तुम्हाला कुठं काहीतरी, तुम्ही कुठं जाऊन काहीतरी करू शकता यावरती भर द्या. आणि मी तुम्हाला सांगेल की बाप कंपनी ही तुमच्यासाठी एकदम चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही या आणि ऍडमिशन घ्या असं. म्हणजे तुझ्या अनुभवातून तू प्रत्येकाला बाप कंपनी सजेस्ट करशील, राईट? तर प्रतिभा, तू बाप कंपनीच्या ह्या सगळ्या नॉलेजवर किंवा या सगळ्या प्रवासावर भविष्यात स्वतःला कुठे बघतीये? तर बाप कंपनीमध्ये माझे स्किल्स वगैरे खूप डेव्हलप झाले. तर बाप कंपनीमध्ये मी खूप नॉलेज पण गेन केले. त्यानंतर भविष्यात मी मला कुठे बघेल, तर मी भविष्यात एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये बसलेलं बघेल. आणि ॲज अ मॅनेजर पोस्ट, की नाही डेव्हलपर नको, ॲज अ मॅनेजर पोस्ट मी बघेल स्वतःला. अच्छा, तर म्हणजे तुम्हाला जे गायडन्स भेटतं प्रोजेक्टसाठी, तर ते कसं, म्हणजे त्याबद्दल काय सांगशील? प्रोजेक्टसाठी गायडन्स आम्हाला राव सर देतात. आणि ते एकदम म्हणजे ते असं कंपनीचे फाउंडर आहेत, तर त्या लेवलनी नाही, तर आम्ही ज्या लेवलला आहे त्या लेवलपासून आम्हाला समजून सांगतात. ते प्रत्येकाची मेंटॅलिटी समजून घेतात. तर प्रतिभा, तुमचे जे फाउंडर आहेत बाप कंपनीचे, रावसाहेब घुगे सर, त्यांना तू ॲज अ लीडर म्हणून कशी बघतेस? लीडर म्हणून सर एकदम चांगले आहेत. म्हणजे ते आम्हाला सगळंच नॉलेज देतात. ते आम्हाला म्हणजे एकदम आमच्या लेवलपासून समजून सांगतात. आता ते फाउंडर आहेत म्हटल्यावर त्यांचं नॉलेज खूप आहे आणि त्यांच्या इतकं आमचं नॉलेज नाहीये. तर ते आमच्या नॉलेजला त्या सूट होईल इतक्या खालच्या पातळीवरून आम्हाला समजून सांगतात. राव सरांनी
अमेरिकेतला जॉब सोडून इथे बाप कंपनीमध्ये कंपनी टाकली आमच्यासाठी. तर हे आमच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे आणि मी त्यांना कायमच अप्रिशिएट करेल आणि ॲज अ लीडर म्हणून मी त्यांना कायम अप्रिशिएट करेल. आणि मी जर रावसरांच्या ठिकाणी असते तर मी कधीच खेडेगावात कंपनी टाकली नसते. तर मी माझी लक्झरी लाईफ इमॅजिन केली असते आणि माझ्या फॅमिलीला तिकडे घेऊन गेले असते आणि तिकडेच माझी लाईफ जगले असते. मी कधीच बाप कंपनी इकडे खेडेगावात येऊन राहण्याचा विचार केला नसता. पण रावसरांनी तो विचार केला आणि आमच्या सगळ्यांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी निर्माण केली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी त्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या. मी तर घेतलायच, तुम्हीही घ्या. एवढंच मी सगळ्यांना सांगेन. तर तुम्ही सगळ्यांनीच आता बघितलं की प्रतिभाचा बाप कंपनीतला अनुभव हा खरं तर बाप होता. तिची स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ती ज्या पोझिशनवर आता काम करते, ज्या नॉलेजवरती आता काम करते, हे खरंच खूप जास्त ॲप्रिशिएटेड आहे. आणि एकंदरीत या सगळ्याचं जे श्रेय आहे ती बाप कंपनीला देते. कारण बाप कंपनी आपण सगळ्यांनीच म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्याच मुलांकडून आपण ज्या प्रतिक्रिया ऐकल्यात त्यामध्ये सगळेजणांचा अनुभव, सगळ्यांचा वेगळा अनुभव होता, सगळ्यांचं वेगळं नॉलेज होतं. पण त्या सगळ्याला जे काही मेन रिझन होतं ते फक्त बाप कंपनीच होतं. तर नक्कीच आपण पुढे एका एपिसोडमध्ये अशीच एकाची स्टोरी घेऊन पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.